कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की। अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा, आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे, प्रेम द्यावे प्रीतीचे, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून अखिल कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न पांडुरंग परमात्मा भक्ताकडून काय घेतो आणि भक्तांना काय देतो, अशा भगवंताच्या स्वभावाची मीमांसा करतायत। अर्थात भक्ताची ही अपेक्षा असते देव आपल्यावर प्रसन्न व्हावा, आपल्या कृतीनं परमात्मा खुश व्हावा, आनंदी व्हावा, देव प्रसन्न अशा प्रकारचा व्हावा। पण मग देव कशाने प्रसन्न होतो? भक्ताकडून तो कशाची अपेक्षा करतो, काय घेतो भक्ताकडून, आणि प्रसन्न झाल्यानंतर भक्तांना काय देतो? म्हणजेच भक्त संबंधी देवाच्या देण्या घेण्याचा व्यवहार या अभंगातून तुकोबारायांनी स्पष्ट केलेला आहे। भक्ताच्या दृष्टीनं तर हा अत्यंत अत्यंत महत्वाचा अभंग आहे। शिष्याला वाटत असतं की गुरुने आपल्यावर प्रसन्न व्हावं, पत्नीला वाटत असतं पतीने आपल्यावर प्रसन्न व्हावं, मुलांना वाटत असतं वडिलांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं। तसंच भक्ताची ही नेहमी अपेक्षा असते की देव आपल्यावर प्रसन्न झाला पाहिजे। आणि मग देवानी प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तर देव प्रसन्न कशाने होतो? अर्थात देवाला काय आवडतं, ज्याला जे आवडतं ते त्याला दिल्यानंतर तो काय होत असतो? प्रसन्न होत असतो। फार महागाची वस्तू असेल ते दिल्यानं तो प्रसन्न होतो असं नाही। बहुतेक या व्यवहारामध्ये प्रेम करणारी माणसं फार मोठी चूक करताना दिसतात। समोरची व्यक्ती प्रसन्न व्हावी ही अपेक्षा असते, समोरची व्यक्ती प्रसन्न होण्याकरता त्याची कृती असते, पण ती कृती करत असताना त्या प्रसन्नतेचं वर्म न जाणता कृती केली जाते। म्हणजे काय होतं? म्हणजे असं असतं की बहुतेक 99% अशा प्रकारचा वर्ग हा त्याला जे आवडतं ते समोरच्यावर लादत असतो। प्रेम व्यक्त करायचे, समोरच्या व्यक्तीला प्रसन्न करण्याकरता प्रेम व्यक्त करायचे, आणि ते प्रेम आपल्या आवडीनुसार व्यक्त करण्याचा माणसं प्रयत्न करतात। आणि मग तुम्हाला जे आवडतं त्याच्यामुळं समोरची व्यक्ती कशी प्रसन्न होईल? त्याला जे आवडतं ते तुम्ही केलं तर तो काय होईल? प्रसन्न होईल। तुम्हाला जे आवडतं ते त्याला दिलं तर प्रसन्न नाही, एखाद्या वेळेला तो काय होऊ शकतो? नाराजही होऊ शकतो। त्याला जर ते आवडत नसेल आणि तुम्ही त्याचा आग्रह केला, माणसं काही काही फार आग्रही असतात, महाराज फारच आग्रही नसावा,
किमान परमार्थ करणाऱ्याने तरी आग्रही नसावं. स्वतःविषयी आग्रही असावं, स्वतःच्या नियमाविषयी आग्रही असावं. दुसऱ्याविषयी आग्रह, आमच्या मनासारखं वागावं असं का वाटतं तुला? तू दुसऱ्याच्या मनासारखं वागतो? तुला जसं तुझ्या मनासारखं दुसऱ्याने वागावं असं वाटतं, तसं त्यालाही त्याच्या मनासारखं तू वागावं असं नसेल का वाटत? आग्रही असतात माणसं. आणि मग थोडा मर्यादेपेक्षा जास्त आग्रह करतात. मर्यादेपेक्षा जास्त आग्रह केला की तो आग्रह राहत नाही. मग त्याला काय नाव प्राप्त होतं? दुराग्रह. दुराग्रह. तुकोबांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, आग्रह नावे पाप. आग्रह करणं पाप आहे, पाप. सावधान. आपल्या इच्छा दुसऱ्यावर कधीही थोपू नका. आग्रह अति नसावा. काही माणसं सडेतोड बोलणारे असतात, स्पष्टवादी असतात. ते स्पष्ट बोलून स्वतःला सोडून घेतात. पण काही माणसं ही भिडग्रस्त असतात महाराज. आणि भिडग्रस्त माणसाला जर समोरच्याने आग्रह केला तर मग तो नाविलाजाने त्याचं काय करतो? स्वीकारतो. पण मग नाविलाजाने जे स्वीकारलेलं असतं त्याने प्रसन्न नाही होत. उलट मनातून त्याच्यावर नाराज होतो, अप्रसन्न होतो. एखाद्या वेळेला त्याच्याविषयीचा क्रोध सुद्धा त्याला येतो. म्हणून ज्याला प्रसन्न करायचंय त्याच्यातलं वर्म हे आहे की त्याची आवडी निवडी जाणून घेऊन त्याला जे आवडतं ते त्याला दिलं पाहिजे. तर तो काय होईल? प्रसन्न होईल. त्याला जे आवडत नाही ते जर दिलं तर तुला आवडत असेल, तुला ते कोणी दिलं तर तू प्रसन्नही होत असशील, पण तो प्रसन्न होईल असं नाही ना. तुकोबारायांच्या जीवनातलं बघायचं ठरलं तर शिवाजी राजांनी नजराणा पाठवला तुकोबारायांच्याकडं. सर्वसामान्यतः व्यवहारामध्ये असं केलं जातं. आपलं काम करून घ्यायचं असेल, त्याला खुश करायचं असतं, मग त्याला खुश करण्याकरता नजराणा, जशी ज्याची ऐपत असेल तशा प्रकारचा नजराणा पाठवला जातो. राजे होते, संतांविषयी मनामध्ये खूप आदर होता, औदार्य अशा प्रकारचं होतं. नजराणा पाठवला. पण तुकाराम महाराजांना खुश करायचं असेल तर तुकोबारायांची आवड निवड बघायला पाहिजे होती. त्यांनी त्यांच्या आवडीनं नजराणा पाठवला. महाराज तुकाराम महाराज खुश तर झाले नाहीच, पण देवाला सुनावलं. म्हणजे देवाला ऐकून घ्यावं लागलं तुकाराम महाराजांचं. नावडे जे चित्ता त्याची होशी पुरविता. आम्हाला आवडत नाही तुला माहित असताना सुद्धा ते कोणाच्या ना कोणाच्या द्वारा हस्ते परहस्ते तू पाठवत राहतोस. आणि महाराज काय शिवाजी महाराजांनी अपेक्षा केली होती की वाड्यावर येऊन एखादं कीर्तन करा. नजराणा म्हणजे 101 नव्हता पाठवलेला. दिवट्या, छत्री, घोडे, अर्थात जहागिरीची सगळी कागदपत्र पाठवली होती. जहागिरीची वस्त्र पाठवली होती. हिरे, माणिक, मोती हे सगळं पाठवलेलं. आता हे सर्वसामान्य दृष्टीने कोणालाही आवडणार आहे. ऐसा कोण आहे? हे जया नावडे आहे ना. कोण? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजालाच उत्तर आहे. तिथं नाही उत्तर दिलं, पण आहेच उत्तर. नाही वाड्यावर कीर्तनही नाही, उलट अभंग असा तुम्ही कळले ती उदार साठी परिसाचे गार. वा राजे, फार हुशार दिसता. म्हणजे आम्हाला गारा देऊन आमच्याकडून परीस घेण्याचा व्यवहार करता काय तुम्ही? मोबदल्यात काय दिलेले आहेत? गारा. गारा म्हणजे तुकोबारायांना तो नजराणा काय वाटत होता? गारा.
आणि तुकोबारायांचे जे शब्द आहेत, तुकोबाराय त्याला उपमा कशाची देतात? परीस दलिंदर आहे महाराज आपण, की हे परीस आपल्याकरता तुकोबारायांनी करून ठेवलेले आहे आणि आम्हाला त्याची काहीच किंमत नाही, काहीच अशा प्रकारची किंमत नाही. आम्ही ते परीस देतो आणि गारा घेतो. तुम्ही कळले ती उदार साठी कशा करता सांगितलं? तुकोबाराय प्रसन्न झाले नाहीत आणि तुकाराम महाराजांनी शेवट हेही सांगून दिलं की तुम्हाला आम्हाला प्रसन्न करायचं असेल, आम्ही प्रसन्न व्हावं असं वाटत असेल तरी यांनी आम्ही नाही प्रसन्न होणार. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठलाचं चिंतन करा. मग तुमचंच काय, तुमच्या आई बापाचं आम्ही करतो कौतुक, धन्य माता पिता तयाची आहे म्हणून. हे काय, तेव्हा समोरच्या व्यक्तीला खुश करायचं असेल तर त्याची आवड निवड समजणं गरजेचं असतं. आता इथं देवाला आपल्याला खुश करायचंय, देवाला प्रसन्न करायचंय, तर देवाचीही आवड निवड समजली पाहिजे. मग देवाची आवड निवड कोण सांगेल? त्याच्या जवळ राहणारी माणसं सांगतील ना, दुसऱ्याला काय सांगता येणार आहे? म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये देवाला काय आवडतं, देव कशाने खुश होतो, कशाची अपेक्षा करतो भक्ताकडून, तो काय घेतो भक्ताचं तो, आणि घेऊन प्रसन्न झाल्यानंतर काय देतो, या दोन्हीही गोष्टीचा खुलासा तुकोबारायांनी या अभंगामध्ये केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात अंतरीची घेतो गोडी. काय घेतो? तर आतली गोडी घेतो. अर्थात देवाला बाहेरच नाही आवडत आणि आपली पळापळी सगळी कशा करता असते? बाहेरच अगदी व्यवस्थित करणं. बाहेरले हवेचे उत्तम दंडिले. बाहेरच लय मस्त करण्याची आपली तयारी असते. कीर्तनाला सुद्धा अभ्यास फार चांगला केलेला असतो असं नाही, पण कपडे फेटा, लोक किती आलेले, मंडप कसा दिलेला आहे, जाहिरात कशी दिलेली आहे. जाहिराती छापण्याचं लय काय जाहिराती छापतात महाराज, किती त्यांनी डोकं तिथं वापरले, पण जाहिरातीत हरिभट पाठ असण्याचा पत्ता नाही. हे अशीच बोंब आहे. आणि देवाला बाहेरचं लगेचच चालत नाही. तो बाहेरचं पाहतच नाही, बाहेरचा आनंद घेत नाही. आपण परागदर्शिना, प्रत्येक बोध विवर्जित असे असल्यामुळे आपण बाहेरचं पाहतो आणि मग आपल्यावरून देवाची कल्पना करतो. जर आपण बाहेरचं पाहतो तो देवही कसलं पाहत असेल? बाहेरच पाहत असेल. तुकोबाराय म्हणतात सावधान. त्याला प्रसन्न, येणाऱ्याला प्रसन्न करायचं असेल तर मग बाहेरच रंगवावं लागतं. पण देवाला प्रसन्न करायचं असेल तर देव अंतरीची गोडी घेतो. अंतःकरणातला जो गोडवा आहे तो गोडवा तो स्वीकारतो. अंतःकरणामध्ये, अंतःकरणातला गोडवा म्हणजे आत असलेली साखर का? अंतरीची गोडी घेतो याचा अर्थ काय? तेव्हा गोड महाराज, प्रेम गोड असतं आणि प्रेम आत असतं. गोड काय आहे? प्रेम आहे. प्रेम वस्तू गोड नाहीच आहे. वस्तूत प्रेम मिसळलं का मग त्याची काय गोडी, ते वस्तू गोड लागते. तर हा परमात्मा वस्तू नाही, केवळ त्याची काय घेतो? गोडी, म्हणजे प्रेम घेतो. प्रेम, आणि ते प्रेम आत पाहिजे, वरून दाखवलेलं नाही चालत त्याला. आता माणसं हुशार झाली म्हणजे फसवाफसवीचे धंदे जास्त करायला लागले. हुशार कोणाला म्हटलं जातं?
फसवण्यामध्ये ज्याची नजर चांगली मेलेली असते, ज्याचा दुसऱ्याला फसवण्यात हात साफ झालेला असतो, म्हणजे बनवा बनवी करतो, लोक त्याला हुशार म्हणते. कलियुगातल्या ह्या व्याख्या आहे. आता ठीक आहे, आणि व्यवहारात असलंच लागतं महाराज, व्यवहारात असंच लागतं. खांद्यावर हात टाकला आणि थोडस काय पाटील तुम्ही कोणीकडून आले, कसे आले, एवढं म्हणलं का पाटील धोतर फेडून द्यायला तयार राहते. तुला काही लाज वाटते का? 60 वर्ष झाला तर अजून काय नामस्मरण करत नाही असं म्हणणारा नाही चालत त्याला. 60 वर्षाचा गादडा झालास तू, पोरला पोरं झाली, अजूनही तुला स्वतःच्या कल्याणाबद्दल काही करावं वाटत नाही, असं जरी एखादा म्हणलं तर चला ना घरी, असं नाही म्हणत तो. काय पाटील वा म्हणलं का झालं खुश. आणि त्याच्यामुळे मग पाटलाला ज्याला झोंबाडायचं आहे तो काय असं बोलल, तो काय पाटीलच म्हणल. व्यवहारात वरच चालतं, बनवा बनवी चालते. देवाकडे नाही चालत तसलं. आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी किती गोडवा आहे, ओलावा आहे, प्रेम आहे, ते प्रेम घेतो. हा, खोटे कोटे सरे तुझ्या पायापाशी, सोंगे छंदे काही देव जोडे ऐसे नाही. आपलं कसं होतंय, कधी इकडं कधी तिकडं, कधी इकडं कधी तिकडं. खरं तर आपण असं शांत बसून एकदा असा निश्चय करायला पाहिजे की नेमका आपण हे धंदा कोणाकरता करतोय. आपल्याला कुणाला प्रसन्न करायचंय? देवाला प्रसन्न करायचंय की जगाला प्रसन्न करायचंय? असं ठामपणे स्वतःला विचारायला पाहिजे. प्रसन्न करायचं असेल तर मग बाहेरच रंगवावं लागतं, कारण जग मूर्ख राहतं. म्हणण्यापेक्षा अज्ञानी, त्याला आतलं काहीच कळत नाही, त्याला कळतं बाहेरचं, आणि बाहेरचं कळत असल्यामुळं मग बाहेरचं लयच व्यवस्थित करावं लागतं. पण मग देवाकडे पाठच होणार. देवाचा काहीच संबंध अशा प्रकारचा नाही. देवाची पाठी राहील पण देवाकडे पाठ राहील. आणि जर आपल्याला देवाला प्रसन्न करून घेण्याकरता भक्ती करायची असेल, त्याच्याकरता घरदार सोडले असतील, त्याच्याकरता आईबापाने आपल्याला सोडलं असेल, तर मग मात्र आपल्याला आतलं व्यवस्थित करावं लागेल. कारण तो बाहेरचं पाहत नाही, तो आतलं पाहतो. मग पूजा करायची असली तरी दूध पाणीदार आहे का निरसय हे नाही पाहतो. दूध वाटणारा माणूस त्याच्या अंतःकरणात प्रेम किती आहे हे पाहतो. म्हणजे पूजेतही तेच आहे. त्याला नैवेद्य दाखवत असला तरी वस्तू काय आहे हे नाही पाहत, प्रेम पाहतो, प्रेम. काय महाराज ते विदुराच्या घरी गेले. विदुरा शांतीदूत म्हणून येणार हे तर कळालं होतं, पण आता शासनाचा पाहुणा, शांतीदूत म्हणजे शासनाचा पाहुणा आहे. आणि शासनाचा पाहुणा असेल तर शासनाकडे त्याची सगळी व्यवस्था असते ना, आपल्यासारख्या गरीबाकडे कशाला येईल. विदुर मंत्री होते, मुख्य प्रधान म्हणजे प्रधानमंत्री होते. राजा धृतराष्ट्र असला तरी मंत्री विदुर होते. कुठलंही कार्य विदुराच्या सल्ल्याशिवाय धृतराष्ट्र करत नसे. पण मंत्री असले तरी शासनाचा पगार घेत नव्हते. त्याच्यामुळं परिस्थिती त्यांची दारिद्र्याचीच होती. आणि मग आपल्यासारख्याकडे कशाला येतील वा म्हणून. पण मग नंतर असं कळालं की
हा ज्या वेळेला निमंत्रण जेवणाचं दुर्योधनाने दिलं त्यावेळेला तिथं सगळ्याच देखत सांगितलं, नाही रे दुर्योधना, मी निमंत्रण अगोदरच दुसऱ्याचं घेतलेलं आहे. मनात वाटत होतं की देवाने आपल्या घरी यावं बाबा, पण कसं काय येणार? कोणाचं आमंत्रण घेतलं? म्हणले विदुराचं घेतलेलं आहे. विदुराचं दुर्योधनाचं फार प्रेम. मग सगळीच धावपळ सुरू झाली. भगवान आपल्याकडे जेवायला येणार, सामान आणायला जायचं. तर आपण सामान आणायला गेलो, देव आले म्हणून पत्नीला सांगून ठेवलं, काही केळी आणून दिली, ठेवली वाटतं. सांगितलं, हे पण मी यायच्या अगोदर जर भगवान आले तर देवाला बसायला पाठ टाक, सगळे झाडून फिडून स्वच्छ कर. केळी, आणि हा नुसती केळी नको ठेवू पुढं, अशी सोलून तुकडे करून ते असा ते याचा चमचा ठेवून, म्हणजे ते नुसतं दाबलं की लगेच तोंडात गेलं पाहिजे बा, असं व्यवस्थित अशा प्रकारचं करून दे म्हणून सांगितलं. काका गेले सामान आणायला. बस काका गेले, तिने दरवाजा लावला आणि सारवलं. जिथं भगवंताला बसवायचं तिथे चांगलं सेनानी सारवलं. सारवून झाल्याबरोबर आवाज आला, काका. काकीच्या लक्षात आलं की देव आलेले आहेत, धावतच गेलेले आहेत. भगवंताला पाहिलं, महाराज अंतःकरणातलं प्रेमाला भरती आली. आणि मग प्रेमाला ज्या वेळेला भरती येते त्यावेळेला व्यवहार नाही सांभाळला जात. ज्या वेळेला व्यवहार टापटीप असतो त्यावेळेला प्रेम कमी असतं. प्रेमाला भरती आलेली आहे. आणि मग या प्रभू, या प्रभू, या प्रभू. आता ते प्रेम पाहिल्यानंतर हे तरी कुठं भानावर राहिले. याच तर असं आहे, येथे पिसे तेथे तैसे असेल. तू काय म्हणे, येथे पिसे. भक्ताच्या ठिकाणी जसं वेळ असतं भगवंताच्या ठिकाणी तसंच वेळ राहत. या 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 या, मग ते सारवलेलं आहे, तो चांगलं वाळलेलं बी नव्हतं. महाराज पाठ टाकला आणि ते पाटावर स्वतःच बसले, हे पुढे बसले. खाली पोत सुद्धा नाही, भगवान खाली बसलेले आहेत. नवीन सारवलेलं ओलं तसं देव खाली, त्यांनी काही पाहिलं नाही. प्रेमाकडे पाहत होते. पायजोडी भावाची, भावाची प्राप्ती होते की नाही देव हे पाहतो. आणि तिथं भाव पूर वाहत होता अंतःकरणात देवाविषयीच्या भावाचा. त्याच्यामुळे भगवानही विसरून गेलेले आहेत. लगेच ते केळी हे घेतलेले, केळ मोडलेलं आहे, ते सोललेलं आहे, आणि देवाकडे टरफलन ते स्वतः गाभा खाते. ते देव खुशाल महाराज, ते जशी काही स्टँडवरची शिळी आहे. काय भूक लागली होती, काय 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 माहिती, ते टरफल परमात्मा खातायत. काका आले तेवढ्यामध्ये, 2-3 केळे खाल्ले असते. काकाने पाहिलं, देवाला खाली बसवलं पाटावर. देवाला टरफल आणि हाही खुशाल टरफल खातोय. दोघं रंगलेले आहेत एकामेकाच्या ध्यानामध्ये. काकरले मोठ्याने. आणि मग पत्नीने सावध झाली आणि ती पड्डीशी घरात निघून गेली. काकाने दर्शन केलं, देवा तुझी काकी भोळी आहे, उठा. इथं खाली कसं, तुम्ही तरी कसं काय खाली बसलो? हा, मी खाली बसलो. मग देवाला समजलं की खाली बसलो, ते भरलंय सगळं. पाटावर बसवलंय, काकाजवळ बसलेले आहेत अत्यंत प्रेमाने. मग ती केळी घेतली, ते सालपट काढलेले गाभा भगवंताच्या हातामध्ये दिलेला आहे. भगवंताने खाल्ला. पण मग ते म्हणतात, विदुर काका, का ती केळी संपली का हो पहिली? ते म्हणे पहिली आता काकी जी देत होती ती केळी संपली का? आता काकी केळीच देत नव्हती महाराज, केळीचं टरफल देत होता. आता याला काय शुगर झालेले होते का काय झालेलं होतं? याचा अर्थ असा की ती गोडी ह्याच्यात नाही. म्हणजे देहालाही विसरून देवावर केलेलं जे प्रेम आहे, त्या प्रेमाची जी गोडी आहे ती देहाच्या आठवासह केलेल्या प्रेमामध्ये कसे असू शकते? अंतरीची घेतो गोडी, अंतःकरणातलं प्रेम तो परमात्मा स्वीकारतो. आणि मग भक्ताकडे पाहत असताना त्याच नजरेनं पाहतो. त्याची बिल्डिंग पाहत नाही, त्यांनी फरशी कशी बसवलेली आहे हे पाहत नाही.
फोटो कोणाचे लावलेले आहे हे पाहत नाही, तो पाहतो त्याच्या अंतःकरणामध्ये आपल्याविषयी काय भाव आहे, गोडी किती आहे, भाव कसा आहे, अंतरीची घेतो. मग ते कीर्तन असलं, भजन असलं, नामस्मरण असलं, आणखीन काही दानधर्म असला, काहीही असलं तरी भक्ताकडे पाहत असताना तो याच नजरेनं पाहतो. त्याच्या डोळ्याला ह्यो चष्मा लागलेला आहे. प्रेम किती आहे. मग प्रेमाने कुणी शिव्या दिल्या तर त्या सुद्धा आनंदाने अशा प्रकारचा घेतो, आनंदाने. जनाबाईचे अभंग आहेत महाराज. इठ्या तुझं गेलं मड, तुला देखोनी काळ रड. इथ्या तुझं मड गेलं. हा ज्याने लय गोड लागत आहे म्हण अजून. आता काय गोड लागत आहे, मड गेलं म्हणते जनाबाई, तरी त्याला काय लागतं, गोड लागतं. कारण ते म बी पाहत नाही, ढ बी पाहत नाही. हे म्हणत असताना त्या म्हणणाराच्या अंतःकरणामध्ये असणारा त्याच्याविषयीचा जो जिव्हाळा आहे, त्याच्याविषयीचं जे प्रेम आहे, ते प्रेम अशा प्रकारचा तो पाहतो. ते प्रेम दिसलं की खुश होतो, नाचायला लागतो. हे शिव्या देतात आणि तो नाचतो, हे शिव्या देतात आणि तो हसतो. हसत असे शिव्या देतात त्या गवळणी, गवळणी शिव्या देतात आणि हा हसतो. आम्ही सकाळी सकाळी श्री अनंता मधुसूदना अशी प्रार्थना करतो. महाराज ठेव असे कानात बोट घालून उभा राहतो की काय कोण जाणे. कारण तो पाहतो आत, आणि मग आत्य नसलं की त्याला मग बाकीच्या कशाचीच रुची नाही, कशाचीच अशा प्रकारची रुची राहत नाही. त्याला प्रेम अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. अशा प्रकारे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. तर देव भक्ताचा सोयर आहे म्हटलं. इथं तर दिन म्हटलेलं आहे. भगवत विषयक ज्या वेळेला दिन शब्द येतो त्यावेळेला देवाकरता जो दिन झालेला आहे, भगवंताच्या संबंधी, भक्त संबंधी ज्या वेळेला दिन शब्द येतो त्यावेळेला तो देवाकरता दिन झालेला आहे. दीनानाथा पद्म. दिन म्हणजे काय हो? आश्रयहीन. ज्याला आश्रय नसतो त्याला काय म्हणतात? दिन म्हणतात. माणसं जी जगतात तर त्याला वेगवेगळे आश्रय असतात. जसं रावटी ठोकली का ती रावटी उभा राहावी म्हणून मध्ये मुळात 2 खंबे असतात. त्या खांब्याला पुन्हा आडवा काय असतो? पाईप असतो. रावटी आता दिंडेबरोबर नाही पाहतोय आपण. ते उभे करायचे असेल तर 2 उभ्या, त्याला शांब्या, कारण लगेच काढायचं असतं. आणि त्याच्यावरच उभी राहते असं नाही, पुन्हा त्याला 2-3-3, 4-4 फुटावर काय असतात? ताण असतात. तिकडं खिळे ठोकलेले असतात. आणि मग ते असे टाईट केले असे की मग किती का पाऊस येऊ द्या मग काय होत नाही म्हणतो. म्हणजे ती रावटी जी उभी असते ती इकडचे 4 खिळे, इकडचे 4 खिळे, मागचा 1 खिळा, पुढचा 1 खिळा, किती झाले? 4 आणि 4 8 आणि 2 10 झाले ना. असं काय करता? पण तुम्हाला काय पैसा द्यायचा आहे का काय द्यायचं? विनाकारण कमी करायची काय अडचण आहे बरं. म्हणजे ते ताण झाले. पुन्हा 2 खंबे आणि आडवा पाईप एवढं लागतं तेव्हा ती रावटी काय असते? चांगली उभी राहते. मध्ये एखादा एक जर खेळा नसला तर वटाडांग वटांग वटाडांग वटांग वार आलं की ती अशी फडकत राहते. पुढचे मागचे खंबे नसले तर उचलू नाही काय होते ती वाण्याला पडूही शकते. म्हणजे ती रावटी उभी करण्याकरता जसं तिला 10-12 ताण असतात तसंच माणसाच्या जीवनाची रावटी जी उभी असते तर ती अनेक आधारावर असते. आई वडिलांचा आधार असतो, मोठा झालेला असेल तर मुलाबाळाचा आधार असतो, शेतीचा आधार असतो, घराचा आधार असतो, आपल्या कलेचा, कौशल्याचा, ज्ञानाचा
त्याला काय असतो? आधार अशा प्रकारचा असतो. आणि या सगळ्या आधारावर तो जीवनाचा तंबू, जीवनाची रावटी उभी असते. आता ज्या वेळेला भक्त जीवनामध्ये एखादा प्रवेश करतो, भगवंताला शरण जातो, तर भगवंताला शरण जाणं याचाच अर्थ आहे या सगळे आधार सोडून देणं. शरण जाणं या शब्दाचा अर्थ या सगळ्या आधाराचा काय करणं? त्याग करणं. आता फक्त एकच आधार आहे, देव. भक्ताची आई देव असतो, भक्ताचा बाप देव असतो, भक्ताचा भाऊ देव असतो, भक्ताची बहीण देव असते. तो भक्त असेल तर त्याला त्याने दुसऱ्या आश्रयाकडे नाही पाहिलं पाहिजे. त्यांनी केवळ कोणाचा आश्रय करावा? देवाचा. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. असा सगळ्याचा आधार सोडून जो काय झालेला आहे, अनाथ झालेला आहे. आणि मग अशा अनाथाचा तो काय होतो? नाथ होतो. नाथ अनाथाचा, पती गोपिकांचा. तर अशा प्रकारे असा जो देवाकरता अनाथ झालेला आहे, देव त्याच्यावर प्रेम करतो. त्याचंही देवावर प्रेम असतं. देव सोयरा, देव त्याचा संबंधी असतो. पडता जड भारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊ ने दिसीन आड घाले. हो मुले सकाळी नाश्ता नव्हता, काय सगळं तो हार्या येतोय. यानं आपलं तेव्हा भंग वाचला. योगक्षेमम, योगक्षेम त्याचे जाणे जड भारी, पाटदावी करी योगक्षेम त्याचे जाणे. योगक्षेम त्याचे जाणतो. आणि ते म्हणला मग सकाळी काहीच करायचं नाही. होते घरात सगळे पोहे पे, पण नाही. आता देवाने किती दिलं तरच. मग काय चुक, कुणीच आलं नाही 12 वाजेपर्यंत. नुसता तुड 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 करत राहिला. आणि पुन्हा दुसऱ्या कोणतरी म्हणलं की बा पडता जडभर, हे पडता जडभर. गीता मासिकामध्ये एक कथा आलेली आहे. आता गीता आलीच आहे, गीता जयंती आली. तर असं एक महाभक्त पूर्ण भगवंतावर संबून रात्रंदिवस देवाचं चिंतन करायचं. ब्राह्मण होते, विद्वान होते. त्यांच्याकडे मुलं शिकायला यायची. बस त्यांना शिकवायचं. पुरं शिदा वगैरे आणून द्यायची. त्यांचे सगळं चालायचं. एक वेळेस झोडगं लागलं. सारखाच पाऊस. त्याच्यामुळे पोरं काही आली नाही. पहिल्या दिवशी आले नाही, दुसऱ्या दिवशी आले नाही. बरं, हे संग्रह करून ठेवीत नव्हते. त्याच्यामुळे पहिला शिदा संपला. एक दिवस तो अख्खा कोरा. नाश्ता नाही, दुपार नाही, संध्याकाळ नाही, पाणी पिऊ. आणि ह्यांचा नियम, पहाटे उठायचं. गावापासून 2 किलोमीटरवर एक तळं होतं. त्या तळ्यात स्नान करायचं. तळ्याच्या काठाला महादेवाचं मंदिर होतं. शंकराची पूजा करायची. आणि मग त्या मंदिरामध्ये गीता पाठ करायचा, नामस्मरण करायचं. 10 वाजेपर्यंत तिथं चिंतन करत बसायचं. आणि मग 10 वाजता ती निघायची तिथून. 11, 11:30 आले, जेवण वगैरे करायचे. आणि मग पोरांना शिकवायचं. तिथे श्लोक आला बा, अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्ता योगक्षेमम वहाम्यम. हे जो वहाम्यम मरली काठ, लालशाहीने त्या पदावर काय मारली? योगक्षेमम वहाम्यम मारली. झालं. सकाळी 7 वाजता गीता म्हणत असताना काट मारली. तिकडं काट मारली की इकडं 8 वर्षाचं एक सुकुमार असं बालक, सुंदर खूप, हातामध्ये मोठं ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये सगळा शिदा भरलेला आहे. 2-4 दिवस पुरेल एवढा शिदा. आणि ते ताट घेऊन घरी आलेले आहे. त्यांची मंडळी होती. गुरुमाय का रे बाळा, कॉलेज दिवसभर पाऊस असल्यामुळं मला येता नाही आलं, आज आणलाय शिदा. बरं झालं, ठीक आहे बाळा. शिदा ते बाईंनी काढून घेतला. आणि ती रिकामी भांडी द्यायला गेली तर त्याच्या तोंडातून असं रक्त येत होतं. आता एवढं सुकुमार लहान मूल
लगेच त्याला जवळ घेतलं. बाळा, काय लागलं तुला तोंडाला? गुरुजीने मारलं. गुरुजीने मारलं? तुझ्या तोंडात मारलं? हो. तुला आश्चर्य वाटलं की कारण गुरुजी कधीच काय करत नव्हते, कोणाला मारत अशा प्रकारचे नव्हते, आणि इतकं मारलं तोंडातून रक्त येईल. का बरं? तो अभ्यास नाही केला. तसं नाही, त्यांचं काही ऐकलं नाही, तसं बी नाही. पण मारलं का? काल शिदा आणला नाही म्हणून मारलं. काय शिदा नाही आणलं तर काय मरत होते काही एक दिवसांनी? एवढ्या लहान मुलाला मारलेलं आहे. येऊ दे आता त्यांना. स्वयंपाक करून ठेवला पण लाटणं जवळच ठेवलं. तावा तावा तसंच. ते आपले नेहमीप्रमाणे 11 वाजता आले. धोतर वगैरे काय वाळू घातलं, बसले. का हो? हे का साधू म्हणून घेता? काही लाज फीज आहे तुम्हाला? हो. एकतर काल दिवसभर दुसरं काही खायला नाही मिळालं ना, आज तर म्हणले सकाळीच बायकोचं बोलणं खायची वेळ आली. शांतच होते ते, महात्मा होते. का बरं, काय झालं? काय झालं म्हणता? अजून मला विचारता? एक दिवस नाही खायला मिळालं तर काय मरतोय आपण? लोक 9 दिवसाचे उपवास करतात त्या ह्याच्यामध्ये, नवरात्रामध्ये. आणि त्या पोराला तुम्ही तोंडात मारलं? मी तोंडात मारलं? आणि तुला हे खरं वाटतं? खरं काय वाटतं? त्याच्या तोंडातून रक्त येताना मी पाहिलं स्वतः. त्यांनी शिदा आणून दिलेला आहे बघा. आणि मग यांच्या लक्षात आलं. तेव्हा पाहे जोडी भावाची देव सोयरा, असे जे देवा करता काय झालेले आहेत? दीन झालेले आहेत. फिक्स टाकणाराचा देवाशी संबंध नाही. फिक्स टाकणं म्हणजे देवावर अविश्वास अशा प्रकारचा व्यक्त करणे. अनाथ नाही ना तो, त्याला आधार झाला ना. तर परमात्मा सोयरा आहे, पण दिनाचा तो सोयरा होतो. त्याच्याकरता जो दिन झालेला आहे, म्हणजेच सगळ्याचा आश्रय काय केलेला आहे? सोडलेला अशा प्रकारचा आहे. देव त्याच्यावर प्रेम करतो. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. ठीक आहे. याच्यातून या 2 चरणातून काय सांगितलं की देव भक्ताकडून कशाची अपेक्षा करतो? काय घेतो भक्ताकडून? तो गोडी घेतो, प्रेम पाहतो भक्ताच्या ठिकाणी. आपल्याविषयीचं प्रेम आहे, त्याच्यावर प्रेम करतो. देतो काय? ते पुढच्या 2 चरणामध्ये देतात. आपुल्याच वैभवे श्रंगारावे निर्मळे. महाराज देव आपल्या निर्मळ वैभवाने श्रंगारतो. जे देवावर प्रेम करतात, देवाविषयीची आस्था अंतःकरणामध्ये बाळगतात, देवा करता देवाची आपण जर सेवा केली, परमात्मा हा कृतज्ञ नाही, कृतज्ञ. कृतज्ञ कृतज्ञ आहे. एकाने विचारलं, देवा तुम्ही त्या द्रौपदीला इतक्या साड्या कशा काय दिल्या हो? असं डोंगरासारखा ढीग पडला होता महाराज. त्या दुःशासनाला ती साडी ओढून ते चक्कर येऊन खाली पडलं, तरी साडी काय झाली नाही, संपली नाही. मग तुमचा तो स्वभाव असा आहे की देशी तेव्हा घेसी ऐसा, अससी उदार, दिल्याशिवाय तुम्ही घेत नाही. आणि मग द्रौपदीला तुम्ही एवढ्या साड्या कशा काय पुरवल्या? त्यांनी सांगितलं, हे तर खरंच आहे की माझ्या कायद्यात बसल्याशिवाय मी काही काम करत नाही. पण देवाचं असं आहे, घेतल्यावर देतो हे खरं आहे, पण जेवढं घेतलं तेवढं नाही. म्हणजे आपल्या पोराच्या लग्नात जर त्याचा 101चा आहार असेल तर त्याच्या पोराच्या लग्नात आपला 101चाच आहार, असा त्याचा स्वभाव नाही. मग त्याचं असं आहे
की थोड्यासाठी देतो फार. देव उदार थोड्यासाठी फार देतो. थोडं घेतो, अगोदर घेतो पण थोडं घेतो आणि त्याच्या मोबदल्यामध्ये फार देतो. मग किती देतो याला काय नाही, अंतच नाही. असे सहस्रवरी देत, हजारो पटीनं देतो. हजारो सर्वस्व आपलं सर्वस्व अशा प्रकारचं अर्पण करतो. घेतलं त्याच्या हजारो पटीनं देतो. काय झालं होतं, पर्वकाळच्या वेळेला, थंडीत पर्वकाळ आणि स्नानाला गंगेवर सगळे लोक जमलेले. संसारिक लोकांचा घाट वेगळा होता, साधू लोकांचा घाट वेगळा, अशी पूर्वी पद्धत असायची. हे पांडवही स्नानाला गेलेले, द्रौपदी स्नानाला गेलेल्या होत्या. थंडीचे दिवस आणि गंगेचं पाणी. बरेच त्या पाण्याने जर तांब्या भरला आणि तो जर तांब्या आपण हातात घेतला तर काही क्षणामध्ये आपला हाताचा काही संबंध नाही. भक्ताईशे जाणा जे देव बधीर होऊन जातो तो हात लगेच, इतकं थंड पाणी असतं. माणसं स्नान करतात, ते पाणी बाधत नाही, हेही खरंय. पण मग केव्हा आपण बुडतो आणि केव्हा वर निघतो असं होऊन जातं. इतकं थंडवार पाणी राहत. आणि त्या अशा पाण्यामध्ये हे स्नानाला गेले तर पाहिलं, त्यांनी स्नानाला याच्या अगोदर एक साधू स्नानाला गंगेच्या पाण्यात गेलेले होते. पाणी वेगाने वाहत, हरिद्वार पर्यंत तरी वेगाने वाहत, तिथून मग थोडस वेग त्याचा कमी होतो. आणि ते बराच वेळ झाला तरी साधू बाहेर काही निघत नाही. द्रौपदीच्या लक्षात आलं. काय झालं होतं, साधू छातीवर होते, लंगोटी, ते पाण्यात बुडी मारली, त्या पाण्याच्या वेगानं ते गेलं सटकून. मग जेव्हा गेले त्यावेळेला कुणी नव्हतं आलेलं. ते पाण्यात जाऊन स्नान वगैरे करूस तर पर्व काळ असल्यामुळं सगळी गंगा भरली. आता नग्नावस्थेमध्ये बाहेर कसं यायचं, माणसं देखत कसं यायचं, म्हणून ते तेवढ्या थंडीमध्ये तितक्या गार पाण्यामध्ये तसेच कडकडत उभे राहिले. द्रौपदीच्या लक्षात आलं आणि मग तिनं आपला पदर फाडला, छाती इतक्या रुंदीचा, भारी 9 अशा प्रकारचं लुगडं पण फाडला आणि तो पाण्याच्या ओघाने वरच्या बाजूने सोडला. आता ते पाणी वेगात असल्यामुळे तो त्यांच्याकडे नाही गेला, तो बाजूने गेला. दुसरा तुकडा फाडला, तिसरा तुकडा, असे काही तुकडे फाडले, त्या प्रवाहात सोडले. एक त्यांच्या हाताला लागला आणि मग त्यांनी तो लावून मग बाहेर आले. साधूला दिला ना. खरंच भक्ताला, साधूला भगवंताची जे आवडते अशा प्रकारचे घटक आहेत, त्यांना दिलेलं साक्षात कोणाला प्राप्त होतं, देवाला प्राप्त होतं. मग आता हे द्रौपदीनी हे दिलेलं आहे ते कर्ज देवावर होतं. आणि मग याचं तर आहेच, असे सहस्रवरी देत, मग त्याच्या हजारो पटीनं द्रौपदीला भगवंतानी साड्या दिलेल्या आहेत. तर परमात्मा कृतज्ञ आहे, कृतज्ञ नाही. त्याच्यावर जर कोणी प्रेम केलं तर त्याची परत फेडतो प्रेमानीच अशा प्रकारचा करत असल्यामुळं. तुकोबाराय म्हणतात, जर एखाद्याने आपल्या अंतःकरणात भगवंताविषयीचं प्रेम साठवलं, प्रेम भगवंताला दिलं, तर परमात्मा त्याच्या मोबदल्यामध्ये आपुल्याच वैभवे, आपुल्याच निर्मळे वैभवे. निर्मळ हे विशेषण आहे. आपण वैभवाला निर्मळ हे विशेषण लावलं तरी चालेल, किंवा आपुल्या वैभवे निर्मळे श्रृंगारावे. परमात्मा आपल्या वैभवाने निर्मळ अशा भक्ताचा काय करतो, श्रृंगार अशा प्रकारचा करतो. देवे भक्ता लागी
उपचार मांडले आणि त्याच्यामध्ये निळोबारी सगळे अशा प्रकारचे किती सुंदर उपचार केलेले आहेत. निर्मळ हे वैभवाचं विशेषण जर केलं तर मग निर्मळ अशा प्रकारच्या वैभवाने तो भक्ताला शृंगारतो. वैभवाचे मग आता हे दोन प्रकार झालेच, एक निर्मळ आणि दुसरं समळ. निर्मळ आणि समळ, मळाने युक्त म्हणजेच अशुद्ध शृंगार आणि शुद्ध अशा प्रकारचा शृंगार. अशुद्ध शृंगार मेकअप, त्याच्यात कोणाकोणाची हत्या करून काय काय टाकलेलं असतं कोण जाणे त्याच्यामध्ये. निर्मळ शृंगार कोणता आहे नाही का. महाराज अभयम सत्व संशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार. शृंगार कशाला म्हणतात? अलंकाराला, ज्याच्यामुळं व्यक्तीची शोभा वाढते त्याला काय म्हणतात? शृंगार म्हणतात. आणि मग तुम्ही पहा, एकाने कल्पना करा अशा सगळ्या बोटात मुद्या घातल्या, कड आहे सोन्याचं, याला काय बाजूबंद काहीतरी म्हणते, तो सोन्याचा आहे, आणि शर्ट गोल्डन मॅन, गोल्डन मॅन एखादा. आणि एखादा औदार्याने संपन्न आहे, एक सोन्याने संपन्न आहे, दुसरा औदार्याने संपन्न आहे. कोण शोभत हो समाजामध्ये? केव्हा तो कर्ण होऊन गेला? द्वापार युगामध्ये. अजूनही कर्णाची कीर्ती आहे. तुझा बाप लय कर्ण लागून गेला म्हणजे नाही द्यायचं, ते सुद्धा कर्णाचं नाव घेतात. औदार्य हा असा निर्मळ असा शृंगार आहे की त्या शृंगाराने भगवंतानी जर एखाद्याला शृंगारलं तर तो आहे त्यावेळेला तर ती शोभा असतेच, पण चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत ती शोभा काय होत नाही, कमी होत नाही. यश, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश हे सगळं निर्मळ शृंगार आहेत. किंवा दैवी संपत्तीचे जे गुण आहेत हा सगळे निर्मळ अशा प्रकारचे शुद्ध सात्विक जो शृंगार आहे तो निर्मळ शृंगार आहे. बाकीचा व्यवहारातला शृंगार हा काय अशुद्ध अशा प्रकारचा शृंगार आहे. तेव्हा परमात्मा आपल्या भक्ताला या शृंगाराने काय करतो, शृंगारतो. शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. आणि हे देवाचंच देणं आहे महाराज. वैराग्य असेल, विवेक असेल, प्रेम असेल, क्षमावृत्ती क्षमाशीलपणा असेल, दानशीलपणा असेल, परोपकाराची बुद्धी असेल, हे आव आणून नाही चालत. हे भगवंतानी जर दिलेलं असेल तर नैसर्गिक फारच गोड असतं, फारच अशा प्रकारचं गोड असतं. अर्जुनाला एकाने प्रश्न विचारला, अर्जुनाने प्रश्न विचारला देवाला, म्हणे देवा तुम्ही सतत औदार्याच्या बाबतीत कर्णाचंच का बरं नाव घेता, मी दान देत नाही का? वा, तुझं म्हणजे काय बरं? तू दान देत नाही असं कोण म्हणेल? कारण त्याला जगायचं नसेल तो म्हणेल. लयच अवघड काम राहत या अहंकारी लोकांचं. पण मग कर्णालाच सगळे दानशूर का म्हणतात हे अर्जुनाला कळावं म्हणून भगवान चालत चालत 2 टेकड्याजवळ गेले. समोर 2 टेकड्या होत्या. भगवंतांनी त्याच्याकडे नजर टाकल्याबरोबर त्या सोन्याच्या झाल्या आणि सांगितलं की अर्जुना, या 2 सोन्याच्या टेकड्यात लोकांना वाट हे सोनं. मग काय, अर्जुनाने असे डिजिटल बोर्डच छापलेले की आपला फोटो. आता टेकड्या सोन्याच्या कोणी केल्या? याच्या बापाने केले काय? आणि फोटो याचा? टेकड्या देवाच्या आणि फोटो अर्जुनाचा. सगळ्यांना चला
मी तुम्हाला सोनं देणार, चला मी सोनं. आता सोनं देणार म्हणल्यावर मग काय हे गर्दी झाली, रांगच्या रांग. अर्जुनाने ते खांदायचं, ते द्यायचं, खांदायचं, द्यायचं. थकून गेला महाराज अर्जुन. किती को लोक राहिले तरी तसेच. लोक काय ठेवून पुन्हा मागं जाऊन लागल रांगेला येऊन उभा राहायचे. ते लोक कोण संपते. अर्जुन थकला, पण अहंकार होता. केलं त्यांनी प्रयत्न, पण सगळ्याला काही देऊ शकला नाही. समय संपला. अर्जुनाला सांगितलं थांब. कर्णाला बोलवून घेतलं आणि कर्णाला सांगितलं, कर्णा या 2 टेकड्या कशाच्या आहेत? सोन्याच्या आहेत, लोकांना वाटायच्या आहेत. तो म्हणलं काय हरकत नाही. आणि त्यांनी सगळीकडे जाहीर केलं, बा 2 टेकड्या सोन्याच्या आहेत, ज्याला लागतं त्याने घेऊन जा. आणि गेला कर्ण निघून. महाराज लोकांनी फावडे आणले, टिकाव आणले, खोदायला चौकड सुरुवात केली. म्हणजे नेलं लोकांनी, पुन्हा सगळेच गुणगान कोणाचे करू राहिले? कर्णाचं करू राहिले. अर्जुनाला वाटलं मग आपल्याला बी करता आलं असतं असं, पण ते केलं नाही ना. स्वभाव सिद्ध अशा प्रकारचा गुण आहे ना, तो आव आणून थोडी चालत राहत. तेव्हा अशा शुद्ध निर्मळ अशा वैभवाने तुकोबाराय आपल्या भक्ताचा काय करतात? श्रृंगार करतात. आपुल्याचं वैभवे श्रृंगारावे निर्मळे. इतकंच नाही तर भगवान त्याच्या अधीन होतात, त्याच्याबरोबर जेवतात आणि त्याला आपल्याविषयी अत्यंत उत्कृष्ट असं प्रीतीचं प्रेम देतात. तर का म्हणे जेवी सवे. नामदेवरायांची तीर्थयात्रा झाली, मौन करायचं. नामदेवरायाची संपत्ती तर उतू चाललेली. नामदेवा अरे मौन करायला पाहिजे. देवा करा ना मग. ठीक आहे. भगवंतानी 16 पंढरपुरातल्या ब्राह्मणाला निमंत्रित केलं. नामदेवरायाचं मौन दे, नामदेवराय. त्यांना वाटलं कुणी यजमान असेल यांचा. बरं त्याचे ते कपडे वगैरे पाहिले, सगळ्यांनी स्वीकारलं. रुक्मिणी आई साहेबांनी स्वयंपाक केला, भगवंतांनी सगळ्याला वाढलं. आणि सगळ्यांचं जेवण झाल्यावर मग नामदेवरायला जेवायला बसवलं. त्यांच्या बरोबर कोण बसले? देव जेवायला बसले. त्या लोकांनी पाहिलं, अरे हा नामदेवराया बरोबर जेवतो आणि आपल्याला वाढलं, ते आपण खाल्लं सगळं. खूप सुंदर वर्णन आलेलं आहे त्या तीर्थावळीमध्ये. तर जेवी सवे. परमात्मा आपल्या भक्ताच्या बरोबर स्वतः जेवतो आणि त्याला आपल्याविषयीचं प्रेम वाटितो. हे प्रेम उचिताचा दाता घेर येतो आता धनीवरी. अशा प्रकारे प्रेम द्यावे प्रीतीचे. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव.